आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील पीक विमा भरला असेल आणि जर तुम्ही देखील पीक विमा मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर खास व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी आहे. शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते एकदा नक्कीच चेक करा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही 2021, 2022, 2023, 2024 या वर्षामध्ये जर तुम्ही बांधवांनो पीक विमा भरला असेल तर देखील तुमच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार. की काही मागील वर्षामध्ये रखडलेले आणि थकीत पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर खरीप हंगाम 2025 या देखील पीक विमा आता लवकरच शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. एकंदरीत जर बघायला गेले तर पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. व तसेच बघा, नेहमीप्रमाणे दरवर्षी पीक विमा भरत ते तर या अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता राज्यात गेल्या काही 4-5 वर्षापासून म्हणजेच की 2020, 2021, 2023, 2022, 2024 सालातील प्रत्यक्ष क्षेत्र असणारी सर्व शेतकऱ्यांसाठी एक निष्ठ आनंदाची बातमी आहे. काही जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर असून देखील तांत्रिक अडचणीमुळे बँक खात्यात पैसे जमा नाही झाले. 2020 ते डायरेक्ट 2024 पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता. परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काही काळजी करायची किंवा चिंता करण्याची काही गरज नाही. या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर या 3 ते 4 वर्षाचा पीक विमा जमा केला जाईल. नंबर 1 वर आहे अकोला जिल्हा. तर अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंद बातमी. नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण पीक विमा जमा केला जाईल. तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पण पैसे जमा केले जातील. नंतर बीडमधील पण पीक विमा जमा केला जाईल. नंतर छत्रपती संभाजीनगर या शेतकऱ्यांना बी पीक विमा जमा केला जाईल. तर धाराशिवमधील जर शेतकऱ्यांना पीक विमा जमा केला नव्हता त्यांना आता पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. नंतर गोंदियामध्ये पण पैसे जमा केले जातील. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण पीक विमा जमा केला जाईल. तर जळगाव, जालना या जिल्ह्यामध्ये पण पैसे जमा केले जातील शेतकरी बांधवांना. नंतर ठाणे आणि धुळे या 2 जिल्ह्यामध्ये पण पैसे जमा केले जातील. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. तुम्हाला संपूर्ण माहिती नक्कीच कळाली असेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी.